हॅलो, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. मित्रहो, गेली 2-3 दिवस महाराष्ट्रात पुन्हा एक चर्चेचं वादळ उठलं आहे. खरं तर चर्चेचं वादळ उठलं आहे असं म्हणण्यापेक्षा टिंगलीचं वादळ उठलं आहे असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. विषय असा आहे की कर्जत जामखेडचे आमदार सन्माननीय रोहित पवार हे कर्जत, जामखेड किंवा नगर, अहिल्यानगर, पुणे हे त्यांचे बारामती हे त्यांचे जिल्हे सोडून चक्क धोंड्या महिन्यात पंढरपूरला आलेत आणि पंढरपुरात ते उपोषणाला बसलेले आहेत आणि उपोषणाला बसलेत आणि विषय आहे शेतकऱ्यांचा. आता शेतकऱ्यांचा विषय असताना हा खरं तर टिंगलीचा विषय नाही व्हायला पाहिजे, कारण आजपर्यंत आपण अनेकांनी शेतकरी नेते पाहिलेले आहेत. राजू शेट्टी सारखा धडाकेबाज शेतकरी, बुलंद शेतकरी नेता आपण पाहिला आहे. सदाभाऊ खोतांना बघितलेलं आहे, रघुनाथदादा पाटलांना बघितलेलं आहे, शरद जोशींना बघितलेलं आहे, बच्चू कडूंच्या रूपानं आपण शेतकरी नेते बघितलेले आहेत. म्हणजे शेतकरी नेते खूप आहेत आणि यांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा कधी हा टिंगलीचा विषय झाला नाही. पण पंढरपुरातलं रोहित पवारांचं आंदोलन मात्र टिंगलीचा विषय झालेला आहे. आणि हे कशामुळं? तर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळं नव्हे, तर रोहित पवारमुळं हा टिंगलीचा विषय झालेला आहे. त्याचं कारण स्पष्ट आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आणि 30 जूनपर्यंत ही कर्जमाफी देणार अशा पद्धतीचं एक अभिवचन आणि सुतोवाच त्यांनी जाहीर केलं किंवा आपलं मत मांडलं. 22 जूनपासून पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये सुरू होतंय आणि या अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे सगळं होणार आहे. असं असताना रोहित पवारांनी अधिवेशन पुढच्या आठवड्यात सुरू होतंय आणि आदल्या आठवड्यामध्ये म्हणजे 8 दिवस अगोदर ते पंढरपुरात अन्न त्याग आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. हसण्याचा विषय, टिंगलीचा विषय होण्याचं मला वाटतंय ते कारण हे आहे की एक तर रोहित पवार हे कर्जत जामखेडचे आमदार आहेत. मागच्या टर्ममध्ये पण आमदार होते, आत्ताही ते आमदार आहेत. बरं, हे नुसते आमदार नाहीत, तर खासदार सुप्रिया सुळेंचे ते भाचे आहेत. देशाचे नेते शरद पवार साहेबांचे नातू आहेत, चुलत का असेनात पण नातू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या घरचा पक्ष आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे हे पुतणे आहेत. मगरपट्ट्याचे संस्थापक, संकल्पक मगर साहेबांचे जावई आहेत. बारामती ॲग्रोचे CEO आहेत. ही कंपनी कोट्यावधी रुपयाची कंपनी आहे. म्हणजे तसं बघितलं तर हे शेतकरी कमी आणि उद्योगपती जास्त अशी परिस्थिती आहे. असं असताना सुद्धा हे पंढरपुरात येऊन अन्न त्याग आंदोलन करून शेतकऱ्यांचा विषय छेडतायत, याचंच आश्चर्य वाटतंय. अर्थात हे आंदोलना बसल्या बसल्या गोपीचंद पडळकर या आमदारांनी एक कमेंट केली. आपल्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की पवारांचं आणि पडळकरांचं सख्य कसं आहे ते. त्यांनी सांगितलं पोलीस बंदोबस्त ठेवा आणि एक अन्नाचा कण सुद्धा पोटात जाणार नाही अशी काळजी घ्या. म्हणजे सुरुवात झाली. जयाभाऊ गोरे म्हणजे सोलापूरचे पालकमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री महाराष्ट्राचे, त्यांनी जाहीर केलं की सरकार सकारात्मक आहे, सगळं व्यवस्थित होईल, परंतु ह्यांनी फार घाई केलेली आहे आणि काही गरज नाही आंदोलनाची आणि हे प्रसिद्धीचं आहे, स्टंट आहे वगैरे वगैरे जयाभाऊ त्यांच्या स्टाईलनं बोललेले आहेत. आजच परिणय फुकेंनी प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट आहे अशा पद्धतीची कमेंट केलेली आहे. आणि या आंदोलनाला तसा म्हणावा असा प्रतिसाद नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. आता एक कर्तव्य म्हणून शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तिथं गेलेले आहेत. तिथले आमदार जे आहेत, मागासवर्गीय SCचे आमदार, ते तिथं जाऊन बसलेले आहेत. पण तिथले खासदार धैर्यशील मोहिते पाटील ते अजून गेलेले नाही आहेत. ते अनुसूचित जातीच्या माळशिरस मतदारसंघातून बोगस आमदार झालेले राष्ट्रवादीचे आमदार जानकर त्यांनी भेट दिलेली नाही आहे. म्हणजे एकूणच जेवढी दखल घ्यायला पाहिजे होती त्यापैकी कोणी दखल घेतलेली नाही आणि जयंत पाटलांनी तर उच्चार सुद्धा केलेले नाही, तर ते फिरकले पण नाही आहेत. सुप्रिया सुळेंनी चकार शब्द काढलेला नाही. शरद पवार याच्यावरती काय बोललेले नाहीत आणि हे सगळं चाललेलं आहे. आज राजेंद्र पवारांच्यासह त्यांची आई आणि मिसेस
त्यांची पत्नी, मुलं सगळे त्या उपोषणस्थळी पोचले. वातावरण इमोशनल झालेलं आहे. कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांचं फोनवरती बोलणं झालं आणि मुख्यमंत्रीच्या वतीनं कृषी मंत्री दत्तामामा भरणे जे इंदापूरचे आहेत त्यांनी सांगितलं की उपोषण थांबवा तुम्ही. हे सरकार सकारात्मक आहे, देवेंद्र फडणवीस तुमच्या मागण्यांचा विचार करतील आणि तुम्ही हे थांबवा, काही गरज नाही आंदोलनाची. आणि महाराष्ट्राचं हेच म्हणणं आहे की या आंदोलनाची काहीही गरज नाही. अहो रोहितराव, तुम्ही आमदार आहात, तुम्हाला लोकांनी आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे. पुढच्या आठवड्यामध्ये अधिवेशन सुरू होतं आहे. महाराष्ट्रातलं सर्वोच्च सभागृह जे विधानसभा आहे तिथं जा ना, तिथं प्रश्न मांडा ना, तुमचं जे काय म्हणणं आहे ते तिथं मांडा. सगळा पक्ष तुमच्याबरोबर आहे, सगळ्यांना बोलायला हवा. आत्तीला दिल्लीत बोलायला सांगा, आजोबांना दिल्लीत बोलायला सांगा. आणि हे सगळं सोडले तर संसदीय मार्ग सोडून हे काय नाटक सुरू केलंय, अशा पद्धतीची भावना लोकांची झाली असल्यामुळं रोहित पवारांचं एक चांगल्या विषयावरचं आंदोलनसुद्धा टिंगलीचा विषय झालेला आहे. आज मला सांगा, देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ही जवळपास 36,000 कोटीची कर्जमाफी आहे आणि याचा लाभ सुमारे 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. म्हणजे मोठी कर्जमाफी आहे. या कर्जमाफीचं स्वागत करण्याऐवजी काहीतरी खोडा घालायचा, राजकारणासाठी राजकारण करत असतील तर माझं काय म्हणणं नाही आहे. परंतु कसं का असेना मनोज जरांगेंनी या आंदोलनाला आज भेट दिली आणि त्यांनी मंचावरती सांगितलं की दत्तामामा भरणेंनी जर शब्द दिला असेल तर एकदा विश्वास ठेवायला हरकत नाही आहे. आम्ही पण यापूर्वी एकदा दोनदा विश्वास ठेवलेला आहे. तर मला असं वाटतंय की हे जे सन्माननीय रोहित पवार जे आहेत हे नुसते शेतकऱ्यांचे नेते, त्यांना व्हायचं आहे शेतकऱ्यांचा नेता. अभिजितला जी काय प्रसिद्धी मिळाली, अजित दिपकेला मिळाली, ती प्रसिद्धी बघून बहुतेक करून त्याच्या आधी मनोज जरांगेंना मिळालेली प्रसिद्धी, हे सगळं बघून कदाचित रोहित पवार अस्वस्थ झाले असतील. आणि प्रसिद्धी यांना नको आहे असं काही नाही आहे. आपल्याला माहीत आहे की कधी एकदा रोहित पवारांना काय काय वाटतंय व्हायचं याची स्टोरी आपण नंतरही कधीतरी बघू शकतो. परंतु प्रदेशाध्यक्ष निवडताना रोहित पवारांची इच्छा लपून राहिली नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत. पुढं बोलणं, अजितदादा गेल्यानंतर, त्यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं रोहित पवार मीडियासमोर येत होते ती गोष्ट त्या गोष्टीवर बोललेलं बरं पडेल. आज जर अजितदादा असते तर शेलक्या शब्दात रोहित पवारांना त्यांनी कानपिचक्या दिल्या असत्या. पण रोहित पवाराचं नशीब चांगलं आहे की आज अजितदादा नाही आहेत आणि सुनेत्रा पवार अत्यंत संयमानं सगळा कारभार सांभाळत आहेत आणि हे सगळं राजकारण बघतायत. एकूणच मित्रांनो, माझं एवढंच म्हणणं आहे की रोहित पवारांनी हा विषय उचलला हीच गोष्ट टिंगलीची आहे. आणि म्हणून एक चांगल्या विषयावरचं आंदोलन असून सुद्धा महाराष्ट्रात या आंदोलनाची, अन्नत्यागाची आणि रोहित पवाराची टिंगल होत आहे. काही का असेना शरद पवारांनी याच्यामध्ये मोदी साहेबांनाही शब्द टाकावा. ते तर शेतकऱ्याचा विषय आला की मोदींना कितीतरी वेळा भेटतात. ते आता एकदा जरी भेटले असते तर रोहित पवारांना आंदोलन करण्याची गरज नव्हती. परंतु ठीक आहे, मीच या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेबांना आवाहन करतो की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आपणाला जे जे करता येईल ते आपण करत आहात, पण यापेक्षाही जे करायचं असेल तेही आपण करावं असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि रोहित पवारांची टिंगल न करता विषयाकडे पाहावं अशी ही अपेक्षा करतो आणि थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज.